आयुष्य बदलायचं असेल तर फक्त परिस्थिती नाही, तर आपल्या विचारांमध्ये बदल करावा लागतो. कारण खेळ हा नशिबाचा नाही, तर खेळ हा माइंडसेटचा असतो. नमस्कार, मी विश्वनाथ कदम. आपण सगळेजण मजेत असाल यात शंकाच नसावी. माइंडसेट आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक रोज काहीतरी गोष्टी घडत असतात. कठीण परिस्थिती येत असते, अडचणी येत असतात. आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींपेक्षा आपण त्या गोष्टीकडे ते कसे पाहतो हे खूप महत्वाचे असते. आपल्या आयुष्यातला माइंडसेट जो आहे हा खूप महत्वाचा आहे. माइंडसेट म्हणजे आपलं मन ज्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःकडे पाहते आणि इतरांकडे पाहते, याला माइंडसेट म्हणायचं. आपल्या आयुष्यामध्ये दोन प्रकारचे माइंडसेट असतात. एक असतो फिक्स्ड माइंडसेट आणि दुसरा असतो ग्रोथ माइंडसेट. या फिक्स्ड माइंडसेट मध्ये लोकांचा विचार जो असतो तो खुंटलेला असतो. माझ्याकडे कोणतीही गोष्ट नाही किंवा मी काहीही करू शकत नाही आणि मी फ्युचर मध्ये पण बदलू शकत नाही, हा विचार असतोय. तर ग्रोथ माइंडसेटचे लोक असतात, हा विचार करतात की आज मी काहीतरी नवीन शिकेन, पुढे जाऊन मी त्याच्यावरती काम करेन आणि आयुष्यात नक्कीच सक्सेस होईल. तर आपल्याकडे पॉझिटिव्ह माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. जर आयुष्यामध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या असतील, पुढे जायचं असेल, तर आपल्याला आपला कम्फर्ट झोन जो आहे, जी फांदी आपण कम्फर्ट झोनवर बसलेला आहे, ती फांदी तोडणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी आपण आपला माइंडसेट बदलण्यासाठी 5 ज्या प्रॅक्टिकल किंवा टेक्निकल टिप्स आहेत त्या पाहणार आहोत. पहिली स्टेप म्हणजे तुमचा सेल्फ टॉक बदला. सेल्फ टॉक म्हणजे आपण दिवसभरात आपल्या स्वतःशी काही ना काहीतरी बोलत असतो. माझ्याकडून ही गोष्ट होणार नाही किंवा ही गोष्ट मला जमणार नाही, माझ्या नशिबातच ही गोष्ट नाही. हा जो आहे, हा निगेटिव्ह जो आपला माइंडसेट आहे तो बदलणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करायला पाहिजे, की आज मला ही गोष्ट जमलेली नाही, तर या गोष्टीसाठी कोणती गोष्टीची आवश्यकता आहे, ती गोष्ट मी शिकेन आणि पुढे जाऊन याच गोष्टीमधून मी काहीतरी नवीन करेन आणि ही गोष्ट मी करू शकतो. हा उलट माइंडसेट, पॉझिटिव्ह माइंडसेट किंवा जे सेल्फ टॉक आहे हे जर तुम्ही चेंज केलं, तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येईल. यातली दुसरी टिप म्हणजे आपल्या अपयशाला मित्र बना. अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी असते. एकदा तुम्ही फेल झाला म्हणून वाईट नाही. कारण प्रत्येक माणसाला आयुष्यातून कोणत्या ना त्या गोष्टीमध्ये अपयश हे येतच असते. अपयश किंवा फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट टू लर्निंग. आपल्याला त्या जो आपला सेल्फ अपयश आहे, या अपयशाला आपल्याला आपल्या संधीमध्ये बदलायचं आहे. तर हे माझं अपयश नाही, तर ही माझी एक संधी आहे. अपयशामधून मी काय शिकलो याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि जे आपण शिकलेलो आहे याचाच आपला जो फायदा आहे तो पुढच्या आपल्या गोष्टीमध्ये करायला पाहिजे. त्यामुळं आपलं जे अपयश आहे याच्यातून खचून न जाता त्याला तुम्ही एक आपला मित्र बनवा आणि त्या पुढे जा. यातली तिसरी स्टेप म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेटच्या लोकांबरोबर राहा. आपण काय होतं, आपल्या समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक लोक असतात जे आपल्याला निगेटिव्ह किंवा आपल्याला मागे खेचण्याचं काम करत असतात. त्यांच्या विचारांमध्ये फक्त निगेटिव्हिटी भरलेली असते. दुसरे असतात ते पॉझिटिव्ह माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह विचार करणारे लोक असतात. त्याच्यामुळं आपण आपली जी संगत आहे, ही संगत निवडणं आपल्या हातात आहे. ही बाय चॉईस आहे. त्याच्यामुळं आपण अशी लोक निवडा, की त्या लोकांच्या विचारातून आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे. आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या सक्सेसमध्ये काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि आपण पुढे गेलो पाहिजे. अशा लोकांच्या संगतीमध्ये राहा. अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे आपल्या जीवनाला एक डायरेक्शन भेटते. आपल्या यशाला एक वाट भेटते आणि आपण त्या दृष्टीने विचार करायला चालू करतो. आपण पॉझिटिव्ह विचारच करायला चालू केला, की आपलं मन आनंदित होतं आणि नेहमी आपल्या विचारांमध्ये आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह विचारांचं वादळ निर्माण होतं किंवा एक वलय निर्माण होतो आणि तोच वलय आहे, तो आपल्याला आपल्या पुढच्या यशासाठी खूप महत्वाचा असतोय. चौथी स्टेप म्हणजे दररोज काहीतरी नवीन शिका. आज तुम्ही सकाळी उठल्यानंतर ते संध्याकाळी झोपेपर्यंत काहीतरी एखादं पान वाचा, एखादं पुस्तक वाचा किंवा नवीन काहीतरी अशी गोष्ट शिका जी मी काल शिकलेलो नव्हतो किंवा काल मला जी गोष्ट जमत नव्हती ती आज शिकण्याचा प्रयत्न करा. आपल्या आयुष्यामध्ये रोज हा नियम जर तुम्ही ठेवला
की रोज थोडं थोडं शिकायचं आणि पुढे जायचं. तर आपल्याला जे अपयश येत आहे किंवा आपण ज्या गोष्टीमध्ये कमी आहोत त्या गोष्टीमध्ये आपला कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि हाच कॉन्फिडन्स रोज रोजच्या शिकण्याने, रोज रोजच्या प्रॅक्टिस करून आपण तो एक कमी करू शकतो. त्याच्यामुळं एक स्वतःला सवय लावून ठेवा, की रोज मी काहीही शिकणार. 2 गोष्टी असू द्या, 2 नवे शब्द असू द्या, इंग्लिश शब्दकोश असू द्या किंवा काही असू द्या. पण प्रत्येक ह्याच्यामध्ये मी रोज काहीतरी नवीन शिकणार. ही सवय जर तुम्ही स्वतःला लावून घेतली, तर तुमचं जे आहे ते रोज अपडेटेड व्हर्जन निघेल आणि एक दिवशी तुम्ही एक परफेक्ट पर्सनॅलिटी तुमची होऊन जाईल. त्याच्यामुळं ही सवय खूप महत्वाची आहे. शेवटची स्टेप म्हणजे आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या देवाने आपल्याला दिलेल्या आहेत, आपण स्वतः कमवलेल्या आहेत किंवा आपले जे शरीर आहे याच्यासाठी देवाकडे आभार माना. कारण आपण सगळ्यात महत्वाची एक चूक करतो आणि ती चूक म्हणजे की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं सुख मानण्यापेक्षा ज्या गोष्टी नाही त्याचं दुःख मानतो. मित्रांनो, आपण सुरुवातीला ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टींचा आनंद मानला पाहिजे, त्या गोष्टीमध्ये समाधान मानलं पाहिजे. आणि एकदा का तुमचं मन समाधानी झालं की मग तुम्ही पुढच्या पायरीसाठी, पुढच्या वाटचालीसाठी एकदम सक्षम होता. कारण त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं बर्डन नसतं. तुमचं मन समाधानी असतं, शांत असतं आणि शांत मन तुम्हाला विचार करण्यासाठी किंवा नवीन विचार येण्यासाठी खूप वाव देतं. त्याच्यामुळं आपल्या देवाचे किंवा आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीचे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आभार मानायला शिका. या 5 ज्या स्टेप्स आहेत, या 5 स्टेप्स मध्ये आपण आपलं माइंडसेट बदलणं खूप सोपं आहे. आणि आपण आपल्या लाईफमध्ये कोणत्याही गोष्टीकडे बघताना आपला जो दृष्टिकोन आहे, आपले जे विचार आहेत ते वेगळ्या वेळेला बघा. आजपर्यंत आपण मी काहीही करू शकत नाही असं म्हणत होता, ह्याच्यापेक्षा मी खूप काही करू शकतो असं स्वतःला सांग. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की परिस्थिती बदलण्याच्या आधी आपले विचार बदला. कारण विचार बदलले की तुमचे नशीबही बदलणार आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल. आपली साथ सदैव माझ्या बरोबर राहो हीच अपेक्षा. धन्यवाद.